आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंग द्यायचं आहे। स्टार्टिंग द्यायच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियावरती यायचं आहे। जो तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। फोटोच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला एक आयकॉन म्हणजे 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो कट करायचा आहे। फोटो कट करण्यासाठी इथं 3 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। परत दुसऱ्या बीटवरती यायचं आहे आणि इथून 3 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत। चला तर मी सर्व फोटो कट करून घेतो। फोटो कट केल्यानंतर तुम्हाला आता ह्या ग्रुपच्या लेअरमध्ये फोटो ॲड करण्यासाठी ग्रुपच्या लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवरती यायचं आहे। पहिल्या ग्रुपच्या लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवरती यायचं आहे। फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर इथे 2 लेअर दिसणार। सेम तुम्हाला असेच प्रोसेस करून घ्यायचे आहे। तुमचे फोटो इथे ॲड होऊन जाणार। तर आता तुम्हाला जे मी टेक्स्ट पेनजी दिले तिथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। पेनजीवरती क्लिक करायचं आणि तो प्लसवर क्लिक करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारची आपली पेनजी आहे। तर पेनजीच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। तुम्हाला इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर परत तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। आल्याच्यानंतर आता जी दुसरी पेनजी आहे ती इथे ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। परत तुम्हाला दुसऱ्या पेनजीवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर पेनजीला काही अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि पेनजीच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली 2 नंबरचं ऑप्शन मिळणार, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 5.14 सेकंदावरती यायचं आहे आणि जे 2 नंबरची लेअर आहे त्याला इथून कट करून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे। तर आता इथून बॅक यायचं आहे। परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवरती येऊन 3 डॉटवरती यायचं आणि इथून कॉपी पेस्ट करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हायपिक तिथं पेस्ट करायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। दुसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता दुसऱ्या फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तिसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हायपिक कॉपी करायचं आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। फोटोच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवरून 3 डॉटवरून इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता इथे तुम्हाला 4 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती येऊन हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। परत इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आधी तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करायचं आहे। आता इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 6 नंबरच्या फोटोच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि 6 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता 7 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि तो इफेक्ट तिथून कॉपी करून घ्यायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला 7 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तुम्हाला इथे 3 लेअर दिसणार आहे। 3 लेअरला सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्हाला एक ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करून इथं कॉपी लेअर करायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि इथून तुम्हाला पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। 3 लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। खाली तुम्हाला एक आयकॉन दिसणार, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर एवढं झाल्याच्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला येऊन जायचं आहे। आता जे मी तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे।
आणि त्या व्हिडिओ क्लिपवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर काय अशा प्रकारची आपली व्हिडिओ क्लिप आहे। तर या व्हिडिओ क्लिपच्या लेअरवर क्लिक करून ब्लेंडिंग ओपेसिटीवरती येऊन लाईटनर तिथं स्क्रीन करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर व्हिडिओ क्लिपवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे आणि एक्स्ट्रा वाढीतून कट करून घ्यायचं आहे। तर आता तुमचा व्हिडिओ एकदम क्रिएट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करून इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।